आदरणीय मुश्रीफ साहेबांचा सत्कार, त्यांच्या मंत्रिपदाबद्दल सत्कार, मला वाटते गैबी चौक हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे. आणि म्हणून या गैबी चौकामध्ये त्यांचा सत्कार करत असताना, त्यांच्याविषयी बोलत असताना किंवा विधानसभेच्या निमित्तानं ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी कागलच्या निवडणुकीचं खरं म्हटलं तर आमदार करत असताना कागलचा मतदार हा नामदार करण्यासाठी मतदान करतोय हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा कागलच्या निवडणुकीची चर्चा जरी भैयासाहेब बाहेर झाली असली तर निश्चितपणानं मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा आमदार होणार आहेत आणि मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा राज्याचे मंत्री होणार आहेत याची खात्री कागल तालुक्यातल्या जनतेला होती. आणि मग 6 वेळा आमदार आणि 9व्यांदा मंत्रिपदाची शपथ आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घेतली. आणि त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विविध खात्यांच्या जबाबदारी त्यांना आल्या. त्या प्रत्येक खात्याची जबाबदारी पाळत असताना त्यांचा स्वतःचं एक वेगळेपण त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मग आरोग्य विषयाचं काम असेल, आदरणीय राजेश पाटील साहेबांनी सांगितलं, आता विधानसभेची निवडणूक असल्यामुळे त्याची मी काही चर्चा अधिक करत नाही, पण प्रत्येक खात्यामध्ये त्यांनी वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि सातत्यानं या कागल तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या आणि विशेषतः राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी आपली मंत्रिपद सांभाळलं. आणि या मंत्रिपदाची धुरा सांभाळत असताना कधी बडेजाव त्यांनी मंत्रिपदाचा केला नाही. एक सामान्य कार्यकर्ता आणि 24/7 अशा पद्धतीचं काम या कागल तालुक्यामध्ये, या राज्यामध्ये त्यांनी केलं. आणि म्हणूनच या कागल तालुक्याच्या जनतेनं 6व्यांदा त्यांना विजयी केलं. ज्या पद्धतीनं 6व्यांदा विजयी केलं, मगाशी शीतलताई म्हणाल्या, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी हे सिनियर मंत्री आहेत, यांनी शपथ घेतली. आणि त्यांच्यानंतर जर सिनियर मंत्री या राज्यामध्ये कोण असेल तर ती मुश्रीफ साहेब आहेत. हे शपथविधीच्या निमित्तानं आपल्याला समजलं. आम्ही या राज्यामध्ये एक जबाबदार आणि सिनियर मिनिस्टर म्हणून या राज्याच्या विकासाचा गाडा अधिक वेगवान करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्यावर आलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये आपण राजकारण बघितलं तर मला वाटते राजकारणाचं एक समुद्र मंथनच या सगळ्या 50 वर्षातल्या काळातलं झालेलं आहे. या काळामध्ये अनेक सत्ता आल्या, अनेक सत्ता पक्ष बदलले आणि मला वाटते 288 आमदार असताना कधी ना कधी ते सत्तेमध्ये आले अशी परिस्थिती राहिली. 2.5 वर्षाचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांचं. त्या काळामध्ये कोरोनासारखे प्रसंग आले, त्यावेळीच्या काळामध्ये फारशी कामं होऊ शकली नाहीत. पण नंतरच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी घेतली. आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर अजितदादांच्या बरोबर मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा त्या राज्याचे मंत्री झाले. आणि अतिशय वेगवान काम या राज्यामध्ये झालं. ह्याच वेगवान कामाचा पुन्हा एकदा वेग वाढवण्याच्या निमित्तानं या राज्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा महायुतीला संधी दिलेली आहे. आणि मग माझा महाराष्ट्र आता थांबणार नाही या भूमिकेनं ही आता युती या राज्यामध्ये कामाला ती जोरदार काम करते. आणि मग मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही घटना बदलणार, मुस्लिम समाजावर काही गोष्टी घडणार अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आता लोकसभा जिंकलेली आहे. आता विधानसभा काय फारशी अवघड नाही. अनेक मुख्यमंत्री असणारे, होतो म्हणणारे कोट शिवून तयार होते. पण निश्चितपणानं या राज्यातल्या जनतेने वेगळं ठरवलं होतं. विशेषतः या राज्यातल्या माझ्या माता भगिनीनं ठरवलं होतं, या राज्यातल्या माता भगिनींना सन्मान देणारं शासन पुन्हा एकदा या राज्यामध्ये आलं पाहिजे. या भूमिकेनं अतिशय ताकदीनं माझ्या माता भगिनींनी मतदान केलं, सामान्य माणसांनी मतदान केलं, कामगारांनी मतदान केलं आणि पुन्हा एकदा युती या राज्यामध्ये स्थापन झाली. आणि पुन्हा एकदा मुश्रीफ साहेब मंत्री म्हणून आपल्याला विराजमान झालेले. आणि म्हणून या कागल तालुक्याचा जर विचार केला, कागल मतदारसंघाचा विचार केला तर मला या निमित्तानं ज्या पद्धतीनं कागलचे आम्ही सगळी नेते मंडळी बोलतोय त्या पद्धतीनं आपण सगळी आजरा आमच्या गडिंग्लज भागातले सगळे नेते मंडळी आहे, त्यांचं योगदान या विजयामध्ये फार मोठं आहे. आणि म्हणून कागल तालुक्याला नव्यानं समावेश झालेला भाग आहे. यांनी अतिशय ताकदीनं मुश्रीफ साहेबांना विजयी करण्यासाठी मदत केली. त्याबद्दल कागलचा एक कार्यकर्ता म्हणून सगळं खास अभिनंदन या निमित्ताने करतो. आदरणीय संजय बाबांनी सुद्धा फार मोठी भूमिका त्यांनी घेतली आणि या निवडणुकीमध्ये एक सेनानी म्हणून ते लढले आणि मुश्रीफ साहेबांचा विजय करण्यामध्ये यशस्वी झाले. अमरीशदादा असतील, शीतलताई असतील, उत्तमदादा असतील, भूषणदादा असतील, अतिशय ताकदीनं या सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. आम्हाला तर लोकसभेचा पैरा फेडायचाच होता. आम्ही हे सगळं करत असताना खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये एखाद्या विकासाचं काम आता शिल्लक राहिलं अशी परिस्थिती आहे. जवळजवळ 7,000 कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं या कागल तालुक्यामध्ये केली. अनेक गावामध्ये ज्यावेळी निवडणुकीचा आचारसंहिता संपायची होती त्यावेळी विकास कामांच्या उद्घाटनाला आम्ही जात होतो. त्यावेळी अनेक गावातून सांगायचे आता आमची कामं साहेब सगळी झालेली आहेत, आता अधिक कामांची आम्हाला गरज नाही. इतकी विकास कामं या तालुक्यामध्ये झाली.
आणि मग असं वाटत होतं एवढी मोठी विकास कामं झाल्यानंतर आता निवडणुकीला निघण्याची काही अडचण नाही. पण या निवडणुकीमध्ये घडलं वेगळंच. आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं लोकसभेला सहभाग घेतला, पवार साहेबांना आणि त्यांच्यावर असलेल्या महायुतीला मोठा आत्मविश्वास निर्माण झाला होता. मग पवार साहेबांच्यापासून बाजूला झाल्यानंतर आता मुश्रीफ साहेब कसे टिकतात हा राज्यामध्ये एक महत्त्वाचा चर्चेचा विषय होता. पवार साहेबांनी सुद्धा या गैबी चौकामध्ये सभा घेतली आणि चर्चा अशी असायची, आता वस्ताद डाव शिकवणार आणि शिष्याला पराभूत करणार. मी मुरगुडच्या एका सभेमध्ये सांगितलं होतं, मागच्या काळामध्ये मंडलिक साहेबांचा मुश्रीफ पवार साहेबांचा सुद्धा वाद झाला होता आणि त्या काळामध्ये सुद्धा मंडलिक साहेब यशस्वी झाले होते. पण हा तालुका हा वस्तादांचा तालुका आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं सिद्ध झालं. पवार साहेबांच्या बोलण्यावर मी एवढा मोठा नाही, पण निश्चितपणाने या कागल तालुक्या ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. आणि या कागल तालुक्याने समतेचा विचार आपल्या प्रत्येक सामान्य माणसाला शिकवलेला आहे. या पद्धतीचं काम मुश्रीफ साहेबांच्या हातून कायमपणानं घडतंय. त्याच पद्धतीचं वेगवान काम पुढच्या काळामध्ये सुद्धा घडावं ही इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. खरं म्हटलं तर अनेक विकासाची कामं आता पूर्ण झालेली आहेत. आदरणीय राजेश पाटील साहेबांनी सांगितलं, या विद्यापीठात नाही, अर्ध विद्यापीठ आम्ही दिली की तुमच्या बहिणीच्या रूपानं, तुम्ही आमच्या विद्यापीठाचेच आहे. आणि त्यांनी सांगितलं सगळ्या जिल्ह्याकडे लक्ष द्यायचं आहे, आमच्या भागाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पण मला मुश्रीफ साहेब या निमित्तानं सांगायचं आहे, आता विकास कामं प्रचंड झाले आहेत, रस्ते झालेले आहेत, धरणं झालेले आहेत, पाणी पुरवठ्याच्या सोयी झालेल्या आहेत. पंचतारांकित MIDC निमित्तानं तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम झालेलं आहे. पण या पुढच्या काळामध्ये आदरणीय संजय बाबा, मी मुद्दाम तुमच्या आधी बोलायला उभारलो. मधल्या एका प्रचाराच्या भाषणामध्ये आपण म्हणाला होता, ज्या पद्धतीनं तुमच्या वनाळी परिसरामधल्या पाणी पुरवठा सोयीच्या निमित्तानं तुम्ही ठरवलेलं आहे की आपल्या परिसरातला शेतकरी हा देशातला श्रीमंत शेतकरी झाला पाहिजे, हा निर्धार तुम्ही केलेला आहे. त्याच पद्धतीचा निर्धार मुश्रीफ साहेब तुम्हाला आम्हाला या पुढच्या काळामध्ये करावा लागेल. आमच्या तालुक्यातला छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीतला शेतकरी हा या देशातला सर्वाधिक श्रीमंत असला पाहिजे. आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे. या भूमिकेतनं तुम्ही आम्ही पुढच्या काळामध्ये काम करत राहू एवढी इच्छा या निमित्तानं व्यक्त करायची आहे. जिल्ह्याचे अनेक प्रश्न तुम्हाला तोंडपाठ आहेत, अनेक आपण सोडवलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा जे प्रश्न येणार आहेत तर निश्चितपणानं आपण त्याची निर्गत लावणार आहात. मला आज अत्यानंद झालेला आहे. खरं म्हटलं तर एखाद्याला जोडं झाल्यावर किती आनंद होतो मला माहिती नाही, मला मात्र आज जोडं झाल्याचा आनंद झाला. मुश्रीफ साहेब इकडे कॅबिनेट मंत्री झाले, तिकडे प्रकाश आंबेडकर कॅबिनेट मंत्री झाले आणि दोघंही मंडलिक साहेबांचे मानसपुत्र. आणि मग अशा या सगळ्या भाऊगर्दीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर अतिशय भरभरून आपण सगळ्यांनी महायुतीला मतदान दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 जागापैकी थोडक्या मतामध्ये राजेश पाटील साहेबांचा पराभव झाला, पण तिथं झालेल्या शिवाजी पाटलांनी सुद्धा महायुतीला पाठिंबा दिला. म्हणजे 10-0 अशा पद्धतीने जिल्ह्यातील निवडणूक झाली. आणि मग विशेषतः निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्याला अधिक जबाबदारी मिळणार ही खात्री आम्हाला होती. शिवसेनेचे आमचे 3 निवडून आले, शिवसेनेच्या पुरस्कृत असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून आले, विनय कोरे साहेब यांनी युतीमधले निवडून आले आणि सगळे निवडून आल्यानंतर आता मंत्री कोण होणार हा प्रश्न होता. मंत्रिपदाच्या सगळ्या चर्चा मला वाटते ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी साहेबांनी इथं फेरी प्रचार आपली आभार फेरी काढली, त्या दिवशी थोडीशी सभा झाली. मला वाटते गडिंगला आजऱ्याला ते येऊन गेले. पण त्यानंतरच्या काळामध्ये मंत्रिपदाच्या निमित्तानं सगळेच आमदार मुंबईमध्ये होते, आम्ही सुद्धा तिथं होतो आणि कोण मंत्री होण्याची उत्सुकता होती. आणि शेवटच्या 2-3 दिवसामध्ये तर इतकी उत्सुकता ताणून राहिली की आम्ही TV बघायचो. मी तर मुश्रीफ साहेबांना भेटायला गेलो, भूषण साहेब वजीर तुम्ही बसला होता, मी म्हटलं काय झाले, काय नाही, काय अडचण नाही असं दिसतंय. तर भूषण पाटील मला म्हणाले एक पट्टी आल्या, अजून मुश्रीफ साहेबाचं काय नाव दिसत नाही. अरे म्हणजे ते सारखं असते तसंच, जाऊन भेटूया. साहेबांना आम्ही भेटलो. साहेब म्हटलं काय, साहेब नेहमीप्रमाणे हसत खेळत होते. साहेब म्हणाले आम्ही काय त्यांना विचारलं नाही, म्हणजे खात्री आमची होती. पण साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून मला लक्षात आलं आता इथं काय अडचण दिसत नाही. पण शेवटला ज्या दिवशी शपथविधी घ्यायची ज्यावेळी काय अजून आपल्याला निरोप नाही, चर्चा नाही, माझी जरा थोडी धाकधूक वाढली तरीसुद्धा आम्हाला आत्मविश्वास होता. आम्ही सगळी मंडळी तिथं गेलो, बाबासाहेब आपण सगळे आला. पण तिथं गेल्यानंतर निश्चितपणानं मी मुश्रीफ साहेबांना एकच सांगितलं, ज्यावेळी मंडलिक साहेब झाले, मंडलिक साहेबांना काय फारसं बाजारभाव माहीत नसायचं आणि मंडलिक साहेब मंत्री झाल्यानंतर खुश झाले. आमच्याकडे किती माणसं आहेत बैठ नाही आणि खुश होऊन 500 रुपये दिले आम्हाला दिले आणि म्हणाले जावा आता जरा चायना करा जावा. मी मुश्रीफ साहेबांना सांगितलं तुम्ही मंत्री होणार आहे आणि मंत्री झाल्यावर मात्र तुमच्या बंडीत, कारण साहेब नेहमी म्हणतात मुश्रीफ जर खुश झाले तर बंडीत हात घालून पैसे देतात, तर तुमच्या बंडीतले हात घालून आम्हाला 5,000 रुपये साहेब ते दिलेले मला जाहीरपणानं बोलायची पाळी आली. आज तर द्या, मला भया मानांचे कुणाचे नको आहेत, तुमच्याच खिशातले पैसे पाहिजेत. निश्चितपणानं सगळ्यांना घेऊन आम्हाला पार्टी, संजय बाबांच्या आम्हाला पार्टी करायची आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास होता पुन्हा एकदा मुश्रीफ साहेब मंत्री झाले
या राज्यामध्ये अतिशय वेगळेपणानं काम करायचं ध्येय ही मुश्रीफ साहेबांचं नेहमीच असतं. आणि यावेळीची ह्या मोठ्या प्रमाणावर जी आपल्याला शक्ती या राज्यातून दिलेली आहे, या शक्तीकडे बघितल्यानंतर या राज्यामध्ये आगळं वेगळं काहीतरी होणं घडणार आहे याची चुणूक मागच्या 2.5 वर्षामध्ये लागलेली आहे. आणि या देशामध्ये 3 नंबरला अर्थव्यवस्था देशाची न्यायची हे ध्येय धोरण मोदी साहेबांनी बाळगलेलं आहे. त्याच पद्धतीचं ध्येय धोरण या राज्यामध्ये अवलंबलेलं आहे. त्याच पद्धतीचं काम आमच्या या विभागामध्ये सुद्धा व्हावं, हे काम मुश्रीफ साहेबांनी करावं, त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा एवढी नम्र विनंती या माध्यमातून करतो. निवडणुका येतात जातात, पण मला वाटते कागल तालुक्यातल्या मतदाराला अजून जातीयवाद, साहेब तुम्ही चुकून कोणतं म्हणतंय जातीयवादामुळे कमी झाली मतं, कमी झाली. जातीयवादामुळं साहेब अजिबात मतं कमी झालेली नाहीत. नाही तर मग आमच्यासारख्यांनी मतं दिलं तर आमचा अपमान होईल. आणि म्हणून कागल तालुक्यातला प्रत्येक मतदार हा छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा मतदार आहे, हेच या निवडणुकीनं सिद्ध झालं आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांना जे पुन्हा मंत्री केलं ते केवळ मुश्रीफ साहेबांना नाही, तर हे मंत्री करत असताना या भूमीचा सन्मान त्यांनी केला आहे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीरपणे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांची कारकीर्द अशाच पद्धतीने भरत राहो, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हो, त्यांचं कौटुंबिक सौख्य, आता भाभीजी सुद्धा येत आहेत, बघाशी शीतलनेचा उल्लेख केला, सगळ्यांचं चांगल्या पद्धतीचं कल्याण करण्याची भूमिका मुश्रीफ साहेबांनी घेतलेली आहे. कुटुंबाकडे सुद्धा आता अधिक लक्ष आपण द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो.